एका घनदाट जंगलात बकासूर नावाचा एक खूप मोठा आणि शक्तिशाली राक्षस राहत होता. तो खूप खादाड होता आणि नेहमी लोकांना त्रास देत असे. सारे लोक त्याच्यामुळे खूप घाबरले होते. एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून त्या जंगलातून जात होते. त्यांनी पाहिले की सारे लोक खूप दुःखी आहेत. गणपती बाप्पाने लोकांना विचारले, काय झाले आहे? तुम्ही सगळे इतके का घाबरले आहात? लोकांनी गणपती बाप्पाला बकासुराची गोष्ट सांगितली. गणपती बाप्पाने हसून म्हणले, घाबरू नका, मी आहे ना. गणपती बाप्पा बकासुराकडे गेले. बकासुराने गणपती बाप्पाला पाहिले आणि त्याला खाण्यासाठी धावला. पण गणपती बाप्पा खूप हुशार होते. त्यांनी बकासुराला खूप लाडू खायला दिले. बकासूर इतके लाडू खाऊन खाऊन थकून गेला आणि त्याचे पोट इतके मोठे झाले की तो हलूही शकला नाही. गणपती बाप्पाने त्याला धडा शिकवला की लोभ वाईट असतो. अशा प्रकारे गणपती बाप्पाने आपल्या बुद्धीने आणि शक्तीने बकासुरापासून लोकांची सुटका केली. तेव्हापासून सारे लोक सुखाने राहू लागले आणि बाप्पांचा जय जयकार करू लागले. तात्पर्य: लोभ वाईट असतो.